नमस्कार अनिल भाऊ. नमस्कार. हा जो प्लॉट आपण पाहतोय आता, हां हा प्लॉट कधीची लागवड आहे? ही 15 ऑगस्टची. हो. बरं. आणि आता किती दिवस झाले समजा आज? याला 9 महिने झाले असं. 9 महिने झाले. बरं प्लॉटची जी कंडिशन आहे त्याचं एक कारण तुम्हाला दाखवतो मी यामध्ये. हे बघा, प्लॉटला जेव्हा असं होतं तेव्हा जर आपण खाली चेक केलं तर हे इथे बघा नेमॅटोड. हा टोमॅटोवरचं नेमॅटोडचे लक्षण. हो. आणि ही जी लीफ एरिया आहे तुमचा बघा, पूर्ण जो ग्रीन असायला हवा होता तो पूर्ण पिवळसर आणि कर्लिंग झाला आहे. झाडाची वाढ थांबली आहे, फूल नाही आहे, फळाची वाढ थांबली आहे की नाही? रोगाला बळी पडतोय. रोगाला बळी पडतोय. छोटी छोटी फळं झाली सगळी आहे ना. हो. तर याचं कारण इथे लपलं आहे. कुठे? नेमॅटोड आहे. तर याच्यासाठी सिंजेंटाचं नवीन प्रोडक्ट आहे वनिवा नावाचं. हो. हां, हे काढता येईल का झाड? हळूच काढा बरं. हे बघा, हां किती गाठी आहे बघा, याला भयंकर गाठी आहेत. हो. हां, तर यामुळे हा प्लॉट खराब झाला आहे तुमचा. आणि यासाठीच वनिवा जे आहे ते आपण सुरुवातीच्या लागवडीनंतर 10व्या दिवशी आणि नंतर परत 90व्या दिवशी एकदा 150 मिली 1 एकर 200 लिटर पाण्यामध्ये सोडायला सांगतो. तर हा जो इम्पॅक्ट आहे टोमॅटोवर पडलेला सध्याचा, तो निमॅटोडचा आहे. त्यामुळे असा प्लॉट झाला आहे तुमचा. मी एका वनिवा सोडलेल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आहे. अगोदर मी जो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये वनिवा सोडलेलं नव्हतं. आता हा वनिवा सोडलेला प्लॉट, याच्यातही आपल्याला निमॅटोड चेक करणं फार गरजेचं आहे. ग्रीनरी तर तुम्ही पाहताच आहे. हां, सेटिंग वगैरे खूप छान झालेलं आहे. खाली माल पण आहे आणि विशेष म्हणजे मालाची साईज पण आहे. चांगले फळं आहे आणि तंतुमुळे आहेत बघा, निमॅटोड फ्री. इथे पाहू शकता तुम्ही, हे जी मुळं निघत आहेत सगळी बघा किती जारू आहे आणि पूर्ण व्हाईट आहे आणि कुठेच गाठ वगैरे काहीच नाही. थोडं अजून उकरून पाहूया. हे बघा, हा जारू इथे जारू आहे परत. तर हे रिझल्ट आहेत वनिवाचे. आणि ही जर खाली अशी मुळे आपली चांगली राहिली तर नक्कीच आपल्याला वर जे आहेत ते रिझल्ट दिसतात. आणि ते रिझल्ट हे आहेत. 1% असेलही कदाचित, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे कंट्रोल चांगला मिळाला.